ठीक आहे, तुमच्या महापुरुषाची सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स. आय एम सॉरी, साहेबांच्या तब्येतीत काहीही सुधारणा नाही. असं काय बघताय माझ्या तोंडाकडं? काळे वेळ लागलं काय? काका तू बाबांच्या जागी बसले. आत्याबाई, तुम्ही सांगितलेलं काम जवळजवळ होत आहे. आता फक्त शेवटचा घाव पडायचा बाकी आहे. ज्या वाटेवरती हजारो भक्त लोक तिष्ठत दर्शनासाठी थांबलेले असतात ती वाट गाभाऱ्या इतकीच पवित्र असते म्हणून. अहो, बरं झालं तू आलीस, नाहीतर ही लढाई मी आता जवळ जवळ हरत होतो. कसली लढाई? बस इथे. अहिल्या, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. बोला. गेल्या काही दिवसात माझ्यामुळे तुलाच काय सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. मला या सगळ्यातनं बाहेर यायचं आहे आणि त्यासाठी एकच उपाय आहे. मी पुन्हा वकिली चालू करणार आहे. माझा एक खूप जुना मित्र आहे, पुण्याला असतो. मोठी फॅक्टरी आहे त्याची. त्याला एका लीगल कन्सल्टंटची गरज आहे आणि हे काम मी करायचं असं माझं तरी ठरलंय. त्यासाठी मला पुण्यालाच राहावं लागेल. आपण दोघेही जण हे घर सोडून पुण्याला राहायला गेलो तर मला आवडेलच. पण मला माहिती आहे तुझं सगळं सोशल लाईफ इथे आहे. मी तुला जबरदस्ती नाही करणार. मला त्या मित्राला भेटायला उद्याच पुण्याला जावं लागणार आहे. मला माझा निर्णय त्याला सांगायचा आहे आणि माझा निर्णय झालाय. मी कुठलीही आडकाठी करणार नाही. तुमची ती सवय सुटली यातच माझ्यासाठी सगळं आलं. तुम्ही उद्या जाताय ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजेच शुभस्य शीघ्रम. थँक्स. आभार तर मी मानले पाहिजेत तुमचे. तुम्ही इथे नसाल तर अनेक गोष्टी सोप्या होतील. कसं झालं देवदर्शन? दमली असेल ना? दमेन कशी? दमतात तेव्हा जेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडते. मी देवाला माझ्या कुंकवासाठी भेटायला गेले होते. दमेन कशी? आणि आई, तुझा आता जरा आराम कर, मी आहे इथे. अगं, आरामाची गरज तुला आहे, मला नाही. आणि नाही म्हटलं तरी थोडासा थकवा जाणवतोच. तुला सांगू, यांच्याजवळ असताना मला अजिबात थकवा जाणवत नाही. आणि मी एकटी थोडीच आहे. अमृता येईलच की आत्ता. तू जा. अगं पोरी, तशी तू लहानपणापासून समजूतदारच होतीस. पण आता खऱ्या अर्थानं मोठी झालीस. जबाबदारीची जाणीव काय असते हे एखाद्यानं तुझ्याकडून शिकावं. तुम्हाला सुद्धा जाऊन विश्रांती घ्यायची असेल तर जा तुम्ही. मी आहे इथे. गेला आठवडाभर तुम्ही इकडेच आहात. वहिनी साहेब,
माफ करा मला. मी साहेबांची सावली आहे. जोपर्यंत इथून साहेब जाणार नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही. त्या दिवशी जर मी साहेबांवर असतो तर हा प्रकार घडलाच नसता. असं नका बोलूत, नका मनाला लावून घेऊत. तुमच्यासारखी माणसं यांच्या आजूबाजूला आहेत म्हणून तर मरणाच्या दारात सुद्धा झगडतायत. हे नका मनाला लावून घेऊत. आत्या, ह्या कामाचं जर नक्की झालं तर मग मला पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल. म्हणजे माझी तयारी आहे. फक्त आता तिथे घराचं कसं काय करायचं, कुठे राहायचं याचाच विचार करावा लागेल. सुरुवातीला एखाद्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहीन मी. भाड्याने कशाला? पुण्यात आपला फ्लॅट आहे की? आहे पण मी वामन, तू हा जो निर्णय घेतलायस ना याचा मला खूप खूप आनंद आहे. तू स्वतंत्र राहा, स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय कर, पण या घरापासून स्वतःला परक नको करूस. अरे, पुण्यात आपला स्वतःचा फ्लॅट असताना भाड्याच्या घरात राहणं योग्य तरी दिसेल का? नाही, तसं नाहीये ते आत्या. हे बघ, दादा हॉस्पिटलमधनं घरी येईपर्यंत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही असंच मीही ठरवलं होतं. आहेच. आणि आता ह्या कामाचं सुद्धा अजून काही फायनल झालेलं नाहीये. पण आत्या, आता एक गोष्ट मात्र नक्की, मी आता असा घरात रिकाम टेकडा नाही बसणार. ह्या कामाचं काही नाही झालं तर दुसरं काहीतरी. पण शहाणा आहेस तू वामन, असा शहाण्यासारखा वाग रे. नरसिंह घरी परत आला ना तेव्हा तुझ्यातला बदल बघून त्याला खूप खूप बरं वाटेल बघ. येतो मी. हो बा, पण गाडी सावकाश चालव. येतो. वाकणीच बोलले माझ्याशी. हे आत्ताच पुण्याला जात आहेत हे एका अर्थी बरंच झालं. मला यांचंच टेन्शन होतं. तुम्हाला तर माहिती आहे सध्या यांना खरं बोलण्याचा रोग जडलाय. पण आता आपला प्लॅन कसा? बरं, येते मी. वाकणीस, आम्हाला कामाला लावून तुम्ही गायब झालात. तसं नाही वहिनी साहेब, मी पण त्याच कामात होतो. वामनरावांचे सगळे पेपर्स मी त्यांच्या जन्मतारखेच्या दाखल्यासह रेडी ठेवलेत. आणि मी जुने पेपर्स गायब केलेत. चला, म्हणजे इथून पुढे वामनरावांचा वाढदिवस 24 तारखेला. राईट. मी रिमाइंडर सुद्धा सेट केला. पण ते तयार होतील? त्यांना कशाला सांगायचं? नाही, म्हणजे आता ते पुण्याला गेलेत, 2 दिवसांनी परत येतील. नाही, तसं नाही. वामनराव परत आल्यानंतर परशू शेठने सगळ्यांसमोर त्यांना कोंडीत पकडायला नको. बघू, म्हणजे तुम्ही काळजी करू नका, मी नीट लक्ष देईन. तसंही मी दोघांच्या मध्ये असेनच.
अरे तिच्या आईला या घरामध्ये कुणाकुणामध्ये युती चालली आहे, पुन्हा मधामध्ये आघाडी चालली आहे, काय कळ ना. काय वाकणीस पार्टी बदलली वाटते. अरे बाई काय बोल नाही. बोला की बाई. अहिल्याबाई ओळखून गेल्या. काय झालं? परशुशेठ, युद्धशास्त्रामधला नियम आहे, शत्रूवर वार करण्याआधी त्याला गाफील ठेवा. वाकणीस हा नियम आमच्या बाबतीत लागू नाही ना पडत. तुमचं काय खरं नाही. बरं आपल्या कामाचं काय झालं? कोण नाही ऐकत, बोला. काळजी करू नका परशुशेठ. हां माझ्या माणसानं तुमच्या दोघांचे जन्मतारखेचे दाखले मिळवले तहसील कचेरीतनं. हां मी ते तसेच बापट वकिलांकडे पाठवलेत. आज बापट वकील स्वतः येतील आणि सगळ्यांसमोर घोषित करतील वारस कोणते. दुसरा कोण आहे वारस? एकमेव वारस परशुराम किल्लेदार. किती छान देऊळ आहे. सोन्याचा कळस. लांबच लांब रांगा लागल्या होत्या दर्शनाला, पण आमचं दर्शन चांगलं झालं. मी देवाला सांगितलंय की हे बरे झाले ना की जोडीनं येऊ दर्शनाला. नाही नाही, म्हणजे तुम्हाला काय मी चालत नाही की नेणार. वाकणीस काकांना चालत नेलं ना तेवढंच खूप झालं. बिचारे दमले होते हो खूप. पण हुकचू नाही केलं, शेवटपर्यंत आले. मला म्हणाले की मला तर साहेबांबरोबर ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या पदयात्रांमध्ये चालायची सवय आहे म्हणून. हो का हो? ते ना मला चालण्यावरून आठवलं. हास्य म्हणून रागवू नका, पण झालं तसं होतं. आमच्या शाळेमध्ये ना सोमण नावाचे मास्तर होते, पण सगळेजण त्यांना शेंड्या गुरुजी म्हणायचे. का म्हणायचे? कारण ते खूप मोठी शेंडी ठेवायचे म्हणून. आणि चालण्यावरून आठवलं, कारण भरा 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 चालत सुटायचे. किती हाका मारल्या तरी थांबायचे नाहीत, ऐकायचंच नाहीत. तुम्हाला पण आम्ही हाक मारतोय. तुम्ही कधी हो देणार? तुम्ही कधी परत येणार? पण मी ठरवलंय, मी अजिबात रडणार नाहीये. मी सारखी हसत राहणार आहे. आणि इथे येऊन ना तुम्हाला पण हसवणार आहे. कारण मला माहिती आहे तुम्हाला सगळं कळतंय ना.
ऐकू येतंय ना? ठरवलंय, मी नाही रडणार आहे, हसत राहणार आहे. हे बघा, मी हसतीये, मी नाही रडणार. नाही रडणार. मिसेस किल्लेदार, हा डॉक्टर, काय झालं? काहीच होत नाहीये. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. साहेबांना ऍडमिट करून जवळजवळ आठवडा झाला, पण त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा दिसत नाही. हे असं सगळं आपण किती दिवस ठेवायचं? किती दिवस म्हणजे? जोवर हे बरे होत नाही तोवर. आणि पुन्हा असले प्रश्न मला विचारू नका. ठीक आहे. गोड आहे ना? अगदी तुमच्यावर गेली. कोणी गेले? नाही, जीव म्हटलं अगदी तुमच्यावर गेली. माझ्यावर गेले. मिशी आहे का? मिशी आहे, अशी मिशी आहे, त्याला मिशी आहे असते काय? दादीच कुठे नको. मध्ये ते झालं असता तर आज न उद्या त्याला अशी मिशी असते माझ्यासारखी. काय हरकत नाही. राणीत पडल्यावर पण कधी कधी माणूस उधळून निघतो, तसं झालंय माझं. पोरगी झाली, दिवस बरे आलेत मला. काय झालं? काय झालं कळेल. हळूहळू हळूहळू सगळ्यांनाच कळेल काय झालं ते. Hey! Hey! Choo choo! ढिंग खाऊ घेऊन येतो. घरातलं वातावरण एकदम बेकार होत चाललंय. घरात ना राहू नये असंच वाटतं ग. आधी फक्त अहिल्या काकू डोक्यात जायची, पण पण आता ना परशू काकाने सुद्धा कहर केलाय. अजून एक शब्द जरी बोलला ना परशू काका बाबांबद्दल, तर तू बघ मी काय तमाशा करते ते. अमृता, आता सगळ्यात जास्त गरज आहे ती शांत राहण्याची. म्हणून तर ऐकून घेते ना, नाहीतर हाऊस कुणाला आहे? इतके दिवस सहन केलंच ना, आणखीन थोडे दिवस. एकदा का हे शुद्धीवर आले ना की तेच सगळ्यांना ठीक करतील बघ. रोज रोज हे सहन करण्यापेक्षा मी जाणारच नाही तिथे. मी इथेच राहीन तुझ्या बरोबर. अगं, सारखं सारखं आईच्या पदराला धरून बसायला तू काय लहान आहेस का?
म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आत्याबाई आजारी आहेत ना घरी, तू घरी थांबायला पाहिजेस त्यांच्याजवळ. तिच्यासाठीच तर राहावं लागतं. नाहीतर माझी इच्छा नसते. आईच्या पत्राला किती ऊब असते ना. एखाद्या व्यक्तीची किंमत ती गेल्यावर कळते हेच खरं.